हाय, हॅलो, नमस्कार, रामकृष्ण हरी. छान असा पाऊस पडत होता. चटपट खाण्याची इच्छा झाली, तर झटपट होणारी आपली पावभाजी म्हटलं चला बनवूया. सर्वप्रथम आपल्या भाज्या कट करून घेतल्या. त्या कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यामध्ये मी घातले वाटाणा, बीन्स, गाजर, बीट आणि थोड्या कोथिंबिरीच्या काड्या होत्या, त्या घालून घेतल्या. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला. थोडं मीठ घालायचं, पाणी घालून 3 शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर आपण फोडणीची तयारी करू. त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकलं, थोडं बटर टाकलं. आता ते तापलं की छानपैकी हा चॉपरने मी कट करून घेतलेला कांदा चॉपरमध्ये कट होतो बारीक, त्यामुळं तर छान हा परतून घ्यायचा. सर्व कांदा मी काढून घेतला. साईडला चिटकलेला असतो ना, त्यामुळं ते छान परतून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर चॉपरमध्येच मी कट करून घेतलेला टोमॅटो आणि शिमला मिरची, ही पण छान परतून घ्यायची. हे बघा छान शिजवून घ्यायचं कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, म्हणजे आपली भाजी पण छान बनते. त्यानंतर काही मसाले आपण घालून घेऊ. त्यामध्ये जिरे पावडर, हळद, लाल तिखट आणि पावभाजी मसाला, थोडीशी धना पावडर, हे सर्व मसाले मी घालून घेतले. आता छान आपण परतून घेऊ हे मसाले. हे बघा असे तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. त्यामुळं आम्हाला जसं लागतं तसं आम्ही घातलं. आता आपण हे छान असं परतून घेऊ. हे बघा असं. आता आपला कांदा टोमॅटो तो छान शिजला आहे. फक्त मसाले परतून घ्यायचे. त्यानंतर कुकरमध्ये शिजून घेतलेल्या भाज्या त्या मॅशरने छान आपण मॅश करून घेतल्या. हे बघा, यामध्ये मीठ नाही घातलं कारण आपण भाज्या शिजवतानाच मीठ घातलेले. लागलं तर नंतर आपण घालू शकतो मीठ. हे बघा आता छान शिजून द्यायचे झाकण ठेवून. तर भाजी शिजते तोपर्यंत आपण पाव गरम करून घेऊ. मधून पाव कट करून घ्यायचा, थोडं बटर टाकायचं, छान असं गरम करून घ्यायचे पाव आलटून पलटून. हे बघा अशा प्रकारे थोडंसं असं तूप किंवा बटर लावू शकता. मी तूप लावलेले, माझ्यापाशी तूप होतं. दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचे पाव. आता हे मी घरी केलेले नाही आहेत पाव, हे बाहेरून आणलेले आहेत. त्यामुळे छान असं भाजून घ्यायचे पाव. त्यानंतर थोडासा आपला भाजीचा मसाला आणि कोथिंबीर टाकून जरा तिखट पण पाव करून घ्यायचे. लागत असेल तर वरून थोडे तूप लावायचं. छान असं कुरकुरीत होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचे. कडक पाव असले ना, गरम भाजी संग खायला छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कशा वाटतात माझ्या रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. झाले आपले पाव पण गरम. आता आपण भाजी बघू.
हे बघा आपली भाजी पण तयार आहे. आता आपण वरून थोडंसं बटर घालू. आणि थोडी हिरवी कोथिंबीर घालून घेऊ. दिसते ना भाजी चमचमीत. हे बघा असं. छान असं मिक्स करून घ्यायचं बटर. त्यानंतर वरून हिरवी कोथिंबीर घालून घेऊ. या पद्धतीने बनवून बघा एकदा, नक्की ट्राय करा. चला झाली आपली भाजी तयार. आता आपण प्लेट करू. हे बघा प्लेटमध्ये भाजी, वरून कांदा, कोथिंबीर, गरम केलेली पाव. छान बाहेर पाऊस पडतो.